मानदासाच्या कुडी महाविष्णूचा अवतार, आदि क्षेत्रस्थान वस्ती गोदा तीर निवासी पैठण क्षेत्री राहणारे नाथ महाराज, ज्यांना शांती ब्रह्म असं पद बहाल करण्यात आलेलं. आणि ते महात्म्य आजच्या या अभंगातनं संतांचं म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांचं महत्व विशद करतात. अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडा पर्याय द्यायचा तो असा की आज आपल्या गावामध्ये कीर्तन रूपी सेवा आपल्या मायबापाचं दर्शन घ्यायला. कारण आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की काल म्हणजे गेलेला दिवस, व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा, आणि त्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आजचं हे कीर्तन. विठ्ठल आता चांगला जर विचार केला, तुम्ही विचार करत असाल महाराज गुरुपौर्णिमा ते काल दिसली म्हणजे कर्मकांडाच्या नादी लागूच नका मायबाप. कुठलंही जर सत्कर्म सत्कार्याला जर सुरुवात करायची असेल तर हे सगळं कर्मकांड आहे. तिथी मिथी मुहूर्त, मला सांगा लग्नाचा मुहूर्त अचूक काढतो की 12 वाजून 35 मिनिटांनी 36 मिनिटांनी बरोबर टाळी लागते का? 2 वाजता. हा हे सगळे बारकावे जर समजून घ्यायचे असतील तर तेवढ्यासाठी वारकरी संप्रदाय एकमेव मार्गदर्शक आहे मायबाप. तेवढ्यासाठी कीर्तन प्रवचनाची योजना, जीवनातले बारकावे समजून घ्यायचे. आणि न समजून घेता जर कोणी सत्कार्याला लागला असेल, सत्कर्म करत असेल आणि त्याच्या मार्गात जर अडथळा असेल तर कतलिया भयान नरकाला
ऐकायची असेल मायबाप तेवढ्यासाठी कीर्तन हे लक्षपूर्वक ऐकायचे. आपलं गाव खूप भाग्याचं आहे. मी दुसऱ्या तालुक्यातला किंवा दुसऱ्या जिल्ह्यातला माणूस नाही किंवा पाचवी स्थानातला अतिरेकी तर नाही आहे. विश्वास किती ठेवता याच्यावर ते अवलंबून आहे. चांगला जर विचार केला हो समजून घ्यायचं. कीर्तन समजून म्हणजे विषय समजून घेण्यासाठी कीर्तन हे लक्षपूर्वक ऐकलं गेलं पाहिजे. आता तुमच्या गावामध्ये खरं मी भाग्यवान का म्हटलं, मला वाटतं बरेच वर्ष झाली ना मेळाव्याला. 9 वर्ष मेळाव्याला झाली आणि परत मेळाव्याच्या अगोदर सप्ताह होतो. किती वर्ष झाली सप्त्याला. जर सगळ्या गावाला जर विषय कळाला असता, जर लक्षपूर्वक कीर्तन ऐकलं असतं तर उपस्थिती एवढीच राहिली असती का. कपा किंवा कोरोनामध्ये निघत नाही ना, कमी लोकसंख्या. याचा अर्थ असा आहे की आम्ही वायफट पैसा खर्च केला असं म्हणाल काय हरकत नाही. माझं प्रांजण माध्यम आहे. कारण कीर्तन म्हणजे दिल बहिलानी की बात ज्याला आपण म्हणतो मनोरंजन करमणूक अजिबात नाही. किंवा एस टी स्टँडवर टाईमपास करायचे असल्या तर सूर्यफुलाच्या बिया विकल्या जातात. इथं आम्ही त्या तिकडे म्हणतो तुमच्या बिया विकणारा. टाईमपास आहे का कीर्तन म्हणजे. हां तुमले बी जपा लागतात नाही आणि आमले बी काही काम धंदा नाही. कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन महत्व सांगितलंय. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप होण्यासाठी कीर्तन. आता हरिरूप व्हायचं असेल तर गळ्यात माळ घालायची, आळंदी पंढरपूरची वारी करायची, ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम होईल ना हरिरूप. हा आनंद व्हायचा ना वारीमध्ये म्हणजे होईल अंग हरिरूप. असं आहे का. विचार करा. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. नदी डोंगरातनं निघाली बरोबर आहे. डोंगरातनं नदी निघाली वाहत 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 कुठे जाते बरं. तिचा सरळ मार्ग आहे का. तिच्या मार्गामध्ये किती अडथळे येतात हो. आता तर आपण एवढं अतिक्रमण केलं. कुठेही बंधारा कोल्हापूर पद्धतीचा मातीचा. तरीसुद्धा पानवाट काढून का होईना, डोंगरदऱ्या आल्या तर वळणानं का होईना, दगडधोंडे आले त्यांच्यावरून का पाणी जाईना. एवढा बरं जी खेडीगावे आहेत नदीच्या काठी किती घाण करता लोक नदीमध्ये. एवढा त्रास सहन करून ती जर एकदा समुद्राला जाऊन मिळाली, समुद्र रूप झाली.
गंगा समुद्राला जाऊन मिळाली, ती समुद्र रूप झाली, म्हणजे गंगेचं पाणी वेगळं आणि समुद्राचं पाणी वेगळं दाखवता येईल का? ती समुद्र रूपच होऊन जाते. तसं तुम्ही आपण सुद्धा जीवनामध्ये माळकरी झाल्यानंतर कीर्तन प्रवचन ऐकल्यानंतर हरिरूपच झालं पाहिजे. जशी नदी समुद्र रूप होते तसा हा जीव हरिरूप झाला. आता गंगा जर समुद्र रूप झाली, तिला आटण्याची भीती आहे का? नदी आटण्याची भीती आहे. मग जर आटण्याची भीतीने तिच्यात किडे पडतील का? आणि जर तिचं वाहनच थांबून गेलं, डबकी साचली, तर ते पाणी प्यायला सुद्धा लायक राहत नाही. तसं जीवनामध्ये सुद्धा परमार्थ करत असताना जर हा जीव कुठेतरी अडकला तर मात्र जीवनामध्ये डबकी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि डबकी झाली म्हणजे किडे पडतील. आपल्याकडे कोणी ढुकी बी द्या कोणी काय सांगितलं द्या ते. अशा पद्धतीने जर जीवन जगत असाल तर मग दुःखाचे प्रत्येकाला वाटेल. आणि तेवढ्यासाठी जीवनामध्ये संतांची, गुरुची, सद्गुरूची गरज आहे. मायबाप राम भगवान प्रभू रामचंद्र हे देव होते. देवाला संतांची गाठ घ्यायची काही गरज होती का? वशिष्ठांनी शरण जाऊन भगवान प्रभू रामचंद्रांनी नेमकं काय समजून घेतलं असेल? अरे स्वतःचं स्वरूप, स्वतःची ओळख करून घ्यायची होती. रामाला सुद्धा माहीत नव्हतं की मी देव आहे, पण वशिष्ठाच्या कृपेने त्यांना कळालं खऱ्या देवाची ओळख. तद्वत तुमच्या आपल्या जीवनामध्ये सुद्धा गुरु सद्गुरूची योजना आहे. आणि त्या गुरु सद्गुरूंनी, त्या संतांनी आपल्याला जो मार्ग दाखवला, त्यांच्या उपकारातनं उतराई होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. विठ्ठल साधू संतांनी आणि गुरु सद्गुरूंनी आपल्यामध्ये नेमकं हरिरूप करण्यासाठी काय केलं? नेमकं काय मते बाप? काय केलं नेमकी? शेवटी कुठल्या स्टेपला नेऊन सोडलं त्यांनी? काय दिल्यानंतर त्यांच्या उपकारातनं आपण उतराई होऊ? काय केलं? काय त्यांनी नेमकी? जन्माला त्यांनी आपली सुटका केली. मायबाप याला अत्यंतिक दुःख आणि परमसुख ज्याला म्हणतो आपण, या चक्रातनं तुम्हा आपल्याला त्यांनी सोडवलं. आई वडील जन्माला घालतात पण मरणाचं दुःख टाळता येणार नाही. जो जन्माला आला त्याच्या वेळेला मरण आहेच. मग आई वडिलांनी जे उपकार केले त्याच्यापेक्षाही आई वडील जन्माला घालतात पण मरावंच लागतं की नाही? पण साधू संतांनी एवढे उपकार केले, जो जन्माला आला त्याची मरणाची भीतीच घालवली. किती भाग्याची गोष्ट आहे. मग त्यांच्या उपकारातनं जर उतराई व्हायचं असेल तर काय द्यावं त्यांना? काय दिल्यानंतर आपण त्यांच्या ऋणातनं मुक्त होऊ? काय द्यावे त्या वा वा वावे उतराय, काय द्यावे त्या वावे उतराय. काय द्यावे त्या
कशी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी. जीव जरी देऊन टाकला, माणसाला किती जीव आहेत? हा, तुम्ही कितला जीव आहेत? तुम्ही एकला जीव. तुम्ही कितला जीव आहेत? तुम्ही एकला. तुम्ही कितला जीव आहेत? बघा, 2 जीव आहेत. व्यवहारामध्ये बरोबर आहे, पण परमार्थामध्ये 5 जीव आहेत माणसाच्या ठिकाणी. किती? 5. ज्यांना पंचप्राण म्हणतात. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. यापैकी एक जीव दिला तर भगवंताचे एका उपकारात ना आपण उतरावू. फक्त एकच उपकार केला का? देवाला एकच उपकार केला. किती उपकार आहेत देवाचे? 2 लाटा निघून गेल्या तरी बी अजून ठणठणीत येत आपण. आता तिसरी आपला नंबर लागित होय लागित आधीपर्यंत सगळ्यांना त्यांनी हौल बडा उपकार आहे. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, प्राण जरी देऊन टाकले, एक प्राण दिला, एक जीव दिला तर एका उपकारात न उतराई हो. 5 प्राण दिले तर 5 उपकारात न उतराई हो. भगवंताच्या उपकाराची जर यादी लिहून काढली तर जन्मापासून तर मरेपर्यंत एवढे उपकार आहेत देवाचे. जो देवाची भक्ती करतो त्याचाही श्वास तो चालवतो, आणि जो देवाची भक्ती करत नाही त्याला बी मरू देत देव. चाले शरीर कोणाची असावे, हो, 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 चाले शरीर ऐकू येत नाही, पण कान आपला आहेत ना, आपण ऐकले हो ना. कोण ऐकू देत नाही? सगळी सत्ता त्याची आहे मायबाप. आणि एवढी गोष्ट समजून घेण्यासाठी आपलं काहीच नाही या जगामध्ये. कोरोना मरणात त्याला आगे बी नाही, खांद्या बी नाही. दिगून गेला वारा, आता मला सांगा, तुम्ही ऑफिसला जाताना तुमच्या ऑफिसमध्ये आम्ही आलो तर तो गेटवर जो शिपाई आहे ना, तो आम्हाला आतच जाऊ देत नाही.
आता काम असतं एक साहेबांची, पण तो वॉचमनच जाऊ देत नाही आतमध्ये. आता वॉचमन मोठा का तो साहेब मोठा मग? हा? नेमकं कोण मोठा? हा? आणि इथून जर समजून घेतलं तर इथं सुद्धा देवाशी आपल्याला कर्तव्य आहे, पण मध्ये तो संत हा वॉचमन आहे. मग आता तो संत मोठा, तो गुरु मोठा का देव मोठा? पण आजही आम्ही संताला, गुरुला, साधूला, ज्याला आपण म्हणतो, ज्याला मार्गदर्शन, त्याला पायाखाली तुडवतो आणि मंदिरात गेल्याशिवाय राहत नाही. मग कोण मोठा? देव कळाला नाही, संत कळाले नाही. रामदास स्वामींचं फार सुंदर उदाहरण आहे मायबाप. त्यांनी एके ठिकाणी असं सांगून ठेवलंय, सद्गुरूपेक्षा देव मोठा. सांगा आता कोण मोठा? कोण मोठा? पुन्हा पाय पडली गाडी. आता मी हा बोलून बरं तो शिंद्यामध्ये संशयमा पडी घ्या. पण आई खरं होईल का ते खरं होईल, आई खरं होईल का ते खरं. पुढे न सांगू, सद्गुरूपेक्षा देव मोठा, जो म्हणे तो महाकरंता. कोण मोठं मग? हा हा म्हणून फार सुंदर वर्णन केलेलं एका सुभाषितकारानं. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म. अरे गुरुचं परब्रह्म आहे तर गुरुपेक्षा परब्रह्म मोठं कसं होऊ शकतं मायबाप? पण आम्हाला अजून गुरुचं महत्वच कळालं नाही. आणि गुरुचं महत्व का कळालं नाही? आम्हाला तसे गुरुच भेटले नाही. आणि जे भेटले ते विद्याने निघून गेले, तत्वरूपानं मागे राहिले. ते तत्वाशी आम्ही निगडीत नाहीये. कारण आजकाल आम्हीच बाबा होईल ना. आमना नाणे लाग्या त्या मातून कल्याण काही होईल. आम्ही कसे बाबा आहेत तुम्हाला माहिती आहे? बाबा मी नेहमी सांगतो, बाबा स्पेलिंग काय आहे? बाबाचं स्पेलिंग BA म्हणजे डबल BA व्हावं लागतं बाबा व्हायचं असेल तर. आम्ही 7-8 शिक्षण बाबा विकू हा. आमना घरला तुला पेटत नाही, तुला शेअर म्हणजे गॅस काही शेटार दिवस आशांच्या नादी लागलो तर कधी आपलं कल्याण होणार आहे? श्रीपाद बाबा भेटले आपल्या आजी भेटले माझे कोडे ना, आजी भेटले माझे कोडे ना, भेटले माझे कोडे ना, भेटले विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर कोडं फिटला असं नुसतं म्हणतो आपण, पण फिटलं का? कोडं सुटलं का? कोडं सुटलं. 100 मधून 1 काढून टाकला, किती शिल्लक राहिले? भाषा मराठी आहे बरं का बाबत भाऊ. 100 मधून 1 काढून टाकला, किती शिल्लक राहिले? संदीप महाराज
हा पहिला एक काढला की डबल झिरो राहिला. तुला पाय पडली काय हा ज्याला उत्तर येत असेल त्यानं 1,00,000 रुपये बक्षीस आपल्याकडे 1,00,000 रुपये बक्षीस 8 घालू नका द्या अचूक उत्तर सांगा मात्र 100 1 काढून टाकला हा. 100 शाबास आते आते म्हणे आमच्या जीवनाचं कोड फिटलं हा? किती काढून टाकू. आता तरी सांगा किती राहिले 100 1 काढून टाकलं 100 राहिले 100च्या पुढे एक आहे ना तो काढून टाकला. टाकला किती राहिले म्हणता फिटले माझे कोडे फिटले माझे कोडे सांगा आता पुढे आतापर्यंत तुम्ही सगळं म्हणत आले ताला सुरात म्हणत आले शब्दाची म्हणजे संधी फोड करून टाकली सगळी हा जसं मिरचीचा ठेचा बनवता जातो तसा नामनाने चुरा कट्टाला हा कीर्तन म्हणजे काय नेमकं मग 9 वर्ष मिळायला झाली सत्याला 14. कीर्तनच सांगताना महाराज लोक कीर्तनच करताना कीर्तन म्हणजे नेमकं काय नाही आणि जर कीर्तन समजलं असतं कीर्तन शब्दाचा अर्थ कळाला असता तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती मायबाप नुसतं म्हणू नका फिटले माझे कोडे कोड्यातच पडलोय आपण अजून काय नेमकं कीर्तन भाषा मराठी आहे आणि सुरुवात ग्रॅज्युएशन जरी पूर्ण करायचं म्हटलं तरी मराठी शाळेपासून आपल्याकडे सुरुवात करावी लागते किर अधिकतनाबरोबर कीर्तन किर रस्त्याने जाताना अंधारी रात्र असेल अमावस्या असेल त्या रात्रीला कसं म्हणतो आपण अंधारी रात्र. किर रात्र आहे किर म्हणजे घनदाट अंधार किर म्हणजे काय घनदाट अंधार आणि तन म्हणजे निंदाले येतच का तुम्ही म्हणजे काय काढणं गुढीकडे ते तन नाही बरं तन म्हणजे शरीर या शरीरातनं अज्ञानरूपी घनदाट अंधार ज्ञान प्रकाशाचा मार्ग दाखवून जो अंधार दूर करतात ते जे माध्यम आहे साधू संतांनी सांगितलेलं त्या माध्यमाला म्हणतात कीर्तन विठ्ठला विठ्ठला ज्या दिवशी आपल्या जीवनातला तो घनदाट अंधार दूर होईल आणि ज्ञान प्रकाशामध्ये आपण वाटचाल करू त्या दिवशी आजी फिटले माझे कोळे आजी फिटले माझे कोळे, आजी फिटले माझे कोळे, आजी फिटले माझे कोळे, धर्माचे साखरे गाऊ, धर्माचे साखरे गाऊ, धर्माचे साखरे गाऊ, धर्माचे साखरे गाऊ, आपल्या पदरामध्ये काय पडणार आहे अत्यंत दुःखाची निवृत्ती परम सुखाची शाश्वत सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही मायबाप पण आजही आम्हाला कीर्तन माहित नाही सुख कशाला म्हणतात ते माहित नाही सांगणारे अपुरे आहेत का सांगणारे कमी आहेत का या जगाच्या पाठी भरपूर आहेत सांगणारे पण का समजून घेतलं नाही आपण आणि सांगणाऱ्याने सुद्धा का समजून नाही दिलं चांगलं आणि वाईट एवढं तरी कळायला पाहिजे सुख हे चांगलं आहे आणि दुःख हे वाईट आहे बरोबर आहे ताई दुकानावर कपडे घ्यायला जातो आपण साडी घ्यायला बरोबर आहे ना दुकानदारानं मोठा ढीग लावला साडीचा एक बी पटत नाही ताईले का पटत नाही हात लायते कस बरं ताई ती साडीला हात लायते का पहिले पटत नाही बाजू ठीक हात लावच नाही ते बदच समजी राहणार असं नाही बरं हां हां जो दुकानदारी केलं ना त्याला समजत नाही ज्या कारखान्यामध्ये साडी तयार होईल त्याला समजत नाही हलकी आणि बारी पण पैसा कमावा करता शिक्का मार देत असत्या
पण तरी ताईने डिगभर साड्या पलटायच्या. दुसऱ्या दाखल, दुसऱ्या दाखल, दुसऱ्या दाखल. 3-4 तयार होते. एक म्हणे कलर बरोबर नाही आणि एक म्हणे हाय डिझाईन बरोबर नाही. बारीक खुडीने दाखल, हाय मोठा फुलकेतले होईल. मी पैसा कसा ना दिला ना. हां आमना अन्नात जाऊ द्या बरं दोतरले आले भाऊ दाखवते दोतर जेव्हा अण्णा देखतात त्यात मी काही समजत नाही कसं राहतायचं असं देख बरं टिकाऊ जोजे टिकाऊ येऊ टिकाऊ नको टिकाऊ पाहिजे टिकाऊ बरोबर आहे ना अण्णा का त्याने कलर गिलर देखशात तुम्ही डिझाईन नाही ना हां आता साधा 400 महिना 12 महिना टिकणारा कपडा जर आपण टिकवले तर ते सुख टिकाऊ पाहिजे का टिकाऊ पाहिजे. टिकाऊ म्हणजे शाश्वत कायम स्वरूपी टिकणारं. पण शाश्वत सुख आम्हाला कशा म्हणतात तेच माहिती. माऊली महाविष्णू ज्ञानोबा यांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि शाश्वत सुखाची व्याख्या सांगितली. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाये तेथे जे होय तया नाम सुख. जीव आणि शिव यांची ज्या ठिकाणी गाठ पडते आणि त्यावेळी जीवाला जे उपभोगायला मिळतं जो अनुभव सिद्ध छातीला हात लावून सांगू शकतो ते खरं सुख आहे मायबा. झाली का जीव शिवाची गाठ पडली का. हां भेटला पाहिजे जीव शिवाची गाठ घालून देणारा भेटला पाहिजे. चांगला जर विचार केला मायबाप इथं जातं चुकतंय. जोपर्यंत जीव शिवाची गाठ घालून देणारा भेटत नाही. आता पुंडलिकाचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. गुरु सद्गुरू तेच कार्य करतात. तुम्हाला सगळं वारकरी निघून गेले काशी यात्रा आपलं जाता येईल की नाही. पण त्यावेळी कुक्कुट स्वामींची दिनचर्या त्यानं पाहिली. संध्याकाळ झालेली होती. आई वडील झोपले बायको झोपली उपाशी पोटी एका झाडाखाली मुक्कामाला होते आणि समोर कुक्कुट स्वामींचा आश्रम होता. आश्रमामध्ये कुक्कुट स्वामी जे कर्म करत होते आपले म्हातारे आई वडील म्हाताऱ्या आई वडिलांना हाताने जेव खाऊ घातलं आणि जेव खाऊ घातल्यानंतर त्यांना झोपवलं. त्यांचे हातपाय रगडून दिले. त्यांना झोप लागल्यानंतर कुक्कुट स्वामी जेवायला बसले आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा आई वडिलांच्या जवळ आले. तिथं त्यांच्या अंगावर चादर टाकली आणि गाढ झोपेमध्ये असं मनाची खात्री झाल्यानंतर मग आपल्या गोंडपाटावर कुक्कुट स्वामी झोपले. पाहिलं त्यानं. सकाळी उठला. रात्रभर मात्र उलथापालथ झाली तरी सुद्धा सकाळी विचारतो महाराज मला काशीचा रस्ता सांगता का. त्यावेळी कुक्कुट स्वामींना सांगितलं भाऊ मी कधी काशी यात्रेला गेलो नाही. काशी मी कधी पाहिली नाही. कारण काशीचा विश्वेश्वर आणि ती जगदंबा माता माझ्या आईवडिलांच्या रूपामध्ये मी पाहतो त्यांची सेवा करतो. इथंच मला काशीचं दर्शन होतं. खटकाच पडला हो. फार मोठी कथा आहे मायबाप. गंगा यमुना सरस्वती येते वगैरे वगैरे वगैरे. आणि तिथूनच पुंडलिक माघारी पंढरपूरला आला आणि आईवडिलांची सेवा आरंभ केली. द्वारकेचा पांडुरंग परमात्मा पंढरपुरात तेवढ्यासाठी आला. कोणासाठी. पुंडलिकानं काय केलं. आता आपण पंढरपूरला जावं का पंढरपूरच्या देवानं आपल्या घरी यावं. हा काय चालू आहे. काय आंदोलन. तर कुठला कराडचा बाबा आहे त्याला जे म्हणजे नजर कैदेमध्ये ठेवलं. कशासाठी आंदोलन. तुम्हाला वारी तरी कळाली का. तीर्थयात्रा तरी कळाली का. अरे पुंडलिकाचं उदाहरण आपणच सांगतो. देवाच्या घरी जाय तिथं गावाला जायचं का देवानं आपल्या घरी यावं असं काहीतरी कर्म करा. ज्यांची आई वडील आहे ते मायबाप ते खूप भाग्याचे. काहीच करू नका. माय बाप केवळ काशी 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 माय बाप केवळ काशी
केवळ काशी तेथे न जावे तीर्थाशी. फक्त आई वडिलांची सेवा करा. देव आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही मायबाप. देव घरी आल्याशिवाय साधू संतांनी सांगून ठेवलं हे माझं मत नाहीये. साधू संतांनी सांगून ठेवलेलं आहे सुखे येतो नरडे सायास झाले म्हणंत सुखे तो घरा नारायण. आपल्या घरीच देव आला तर आपल्या वाट्याला दुःख येईल का? दुःख येईल. पण आम्ही जे करायचं ते करत नाही. पण मात्र सुखाच्या शोधामध्ये आयुष्य बरबाद करतो मायबाप. आता नेमकं सुख कुठे आहे आणि कुठे नाही याचा तर कमीत कमी विचार केला पाहिजे नाही का? आम्ही सुख कुठे शोधतो? मी नेहमी एक उदाहरण सांगतो. खुर्ची गाडीकडे पैसा पडी गया आणि लाईट लावून द्या मजा आम्हाला येले आहे. खरं समजले हो या चारांनी गमईत जायले. जिथं हरवलं तिथं शोधा ना. आता संसारामध्ये आपण सुख शोधतो आणि परमार्थाला पाठीमोरा होतो. आता जिथं सुखच नाहीये का संसारात सुख आहे? संसारात सुख आहे का? दुःख बांधव. तुम्ही नुसतं पाठ करीत नाही म्हणू नका संसारात सुख आहे का? सांगतात नाही बाई ना बाबा काय मग तागड्या टाकतात बघ काही जे जे नवरदेव आहेत आता नवरदेव त्यांनी कान म्हणजे उघडे ठेवून ऐका. जब से हुई है शादी आंसू बहा रहा हूं. आफत गले पड़ी है संसार दुख मुड़ा. वाया हवई होऊ नका. दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही बघे. आहे या संसारात सुख आहे ते सांगा. आहे का सुख? उद्या काली काही संसार सोडली काय बाबा गायला फशी घ्यायचे जागे तर द्या सोडता येणार नाही. संसारात सुख नाहीच आहे मायबाप चांगला विचार केला तर. मग आता संसारात सुख नाही संसार सोडायला कोणी तयार नाही पण सुखाच्या अपेक्षेने जीवन जगतोय. मग सुख नेमकं आहे कुठं एवढं तर शोधावं की नाही. सुखवाचे हेती ठाई सुखवाचे
वसे हेची ठाई याच ठिकाणी असं म्हटलंय. कोणाचं प्रमाण आहे? तुकाराम महाराजांचं. सुख वचे याची ठाई म्हणजे कोणत्या ठिकाणी? संतांच्या. आपण संतांचे पाय ते परत करत आलो, पकडत आलो आतापर्यंत. झालो का सुखी? हा? मग ते संतांनी कुठून आणलं असेल बरं? हे प्रमाण तुकोबारायांचं आहे आणि तेच तुकोबार आहे. दोन तोंड्या होता अजून काही लोक. तुकोबारा सांगतात सुख वसे हेची ठाई बहुपाई आणि तेच तुकोबार आहे. दुसऱ्या तोंडाने सांगतात तुझ्या पायी सुख सर्व याची ठाई. आणि इकडे म्हणतात तुझं पायी सुख. तुझं पायी म्हणजे कोणाच्या पायी? हा हा बरोबर. कोणाच्या? म्हणजे देवाच्या पायी. हा म्हणजे सुख कोणाकडे आहे? देवाकडे. याला एवढे म्हणजे पुरावे आहेत तर तुम्हाला काय सांग. सर्व सुखाचे आगर सर्व